हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी कशी बनवायची हे दाखवणार आहे. या उपवासाच्या थाळीमध्ये आपण भरपूर सारे पदार्थ बनवलेले आहेत. यामध्ये इथे मी शेंगदाण्याची आमटी तयार केलेली आहे, सुका हिरव्या मिरचीचा बटाटा तयार केला आहे, गुळाचा शिरा तयार केला आहे, जीरा राईस आहे, चपाती बनवलेली आहे उपवासाची, तसेच पापडी व चकली आहे व उपवासाची खेकडा भजी तयार केलेली आहेत. या थाळीमधील हे सर्व पदार्थ एकदम सिंपल आहेत. चपाती तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी बनते. तसेच हा बटाटा सुद्धा एकदम सिंपल पद्धतीचा आहे, पण खूप छान आहे. ही खेकडा भजी एकदम कुरकुरीत अशी बनवून तयार झाली आहेत. तसेच हा गुळाचा शिरा सुद्धा एकदम छान असा बनवून तयार झाला आहे. सर्वात अगोदर आपण वरईच्या तांदळाचा जीरा राईस तयार करणार आहोत. आता इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत किंवा भगरीचे तांदूळ घेतले आहेत. आता इथे एक भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये वरईचे तांदूळ घालायचे आहेत. आता 1-2 मिनिटे आपल्याला हे तांदूळ छान परतवून घ्यायचे आहेत. आता इथे तांदळाचा कलर एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. तांदूळ परतवून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी गरम केलेलं पाणी घालायचं आहे. वरईच्या तांदळासाठी पाणी हे गरम करूनच वापरा. त्यामुळे भात छान मोकळा असा शिजतो. आता पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे व यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटे हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता भात छान मोकळा असा बनवून तयार झालेला आहे. हा आपला वरईच्या तांदळाचा जीरा राईस तयार आहे. आता आपण दुसरी रेसिपी करूया. वरईच्या तांदळाच्या शिऱ्यासाठी इथे मी 1 वाटी वरई तांदूळ, 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे. तसेच काजू, बदाम व थोडेसे मनुका घेतलेले आहेत. आता सर्वात अगोदर आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला काजू, बदाम व मनुके फ्राय करून घ्यायचे आहेत. हा वरईच्या तांदळाचा गुळाचा शिरा खूप छान असा बनून तयार होतो. आता इथे या ड्रायफ्रुट्सला थोडासा लालसर रंग आला, की हे ड्रायफ्रुट्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे जे कढईमध्ये तूप उरलेलं आहे, यामध्येच आपल्याला वरईचे तांदूळ घालायचे आहेत व 1-2 मिनिटे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. याला थोडासा लालसर रंग आला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे वरईचे तांदूळ भाजून तयार आहेत. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. आपल्याला 2 वाटी याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला गूळ घालायचा आहे व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती ताट झाकून आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. आता यावरील झाकण काढून आपण पाहूया. आता इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी आणखी थोडंसं तसंच आहे. आता हे चमच्याने आपण मिक्स करूया व यावरती झाकण ठेवून परत एक 3-4 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून यातली वरई छानपैकी शिजेल. आता इथे मी 3-4 मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता वरई छानपैकी शिजलेली आहे. हा शिरा छान मोकळा असा बनून तयार झालेला आहे. आता हे आपण मिक्स करूया. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे व हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हा वरईच्या तांदळाचा गुळाचा शिरा चवीला एकदम भन्नाट असा लागतो. तर आपला हा वरईचा शिरा बनून तयार आहे. आता आपण बटाट्याची सुकी भाजी तयार करूया. इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे. तसेच थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे व हिरवी मिरची घेतलेली आहे. ही फक्त हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. आता इथे मी कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला ही हिरवी मिरची तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे. आता मिरची परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. आता बटाटा घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
ही उपवासाची बटाट्याची भाजी आहे, परंतु चवीला एकदम टेस्टी लागते. ना यामध्ये कांदा असतो किंवा लसूण असतो, तरी सुद्धा चवीला एकदम भन्नाट लागते. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. थोडासा जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपल्याला घालायचा आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही उपवासाची बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आता आपण उपवासाची आमटी तयार करूया. आमटी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा वाटी चिकट असा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती भाजून आपल्याला मिक्सरला थोडासा जास्त वेळ फिरवायचा आहे. जेणेकरून या शेंगदाण्यातून थोडंसं तेल निघालं पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 लवंगा घेतल्या आहेत. लवंगामुळे उपवासाच्या आमटीला टेस्ट खूप छान येते. तसेच इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत व अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. आता इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लवंग घालायची आहे. लवंग आपल्याला 1 मिनिटभर परतवायची आहे. तर यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे व शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा शेंगदाण्याचा कूट या तेलामध्ये छान मिक्स झाला पाहिजे इतपत आपण हे मिक्स करून घेऊया. चिकट शेंगदाण्याच्या कुटामुळे आमटी छान दाटसर होते व आमटीला चवही छान येते. आता यामध्ये 2 वाट्या आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. ही शेंगदाण्याच्या कुटाची आमटी एकदम छान अशी बनून तयार होते. तुम्ही हवं असल्यास यामध्ये सुद्धा बटाटा घालू शकता. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे व हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर या आमटीला छान उकळी आली आहे. ही आपली उपवासाची आमटी बनून तयार झालेली आहे. आता आपल्याला उपवासाचं तळण तयार करायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण खेकडा भजी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा जाडसर असा किसून घेतला आहे व पाण्यामध्ये ठेवलेला आहे. तसेच इथे मी साबुदाणा पापडी घेतलेली आहे व बटाटा चकली घेतलेली आहे. साबुदाणा पापडी व बटाटा चकलीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. आता आपण खेकडा भजीसाठी लागणारं मिश्रण तयार करूया. इथे मी या बटाट्यामधील पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी जाडसर असा बटाटा किसून घेतला आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे साबुदाणा पीठ घालायचं आहे. साबुदाणा भाजून मिक्सरला फिरवून घ्यायचा, त्याचं पीठ तयार होतं. 1 चमचा राजगिरा पीठ घालायचं आहे. राजगिरा पीठ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळून जाईल. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे वरईचे पीठ घालायचं आहे. वरईचे तांदूळ मिक्सरला फिरवून बारीक असे दळून घेतलेले आहेत. ते पीठ तयार करून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिरवा मिरचीचा ठेचा घालायचा आहे. इथे फक्त हिरवी मिरची वाटलेली आहे. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आपण बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवला होता, त्यामुळे बटाट्याला ओलसरपणा आहे. आता या ओलसरपणामध्येच आपलं हे भजीसाठी लागणारं पीठ बनून तयार होईल. यामध्ये पाणी गरज असेल तर घालायचं आहे. आता इथे मी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे व हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे खेकडा भजीसाठी लागणारं आपलं मिश्रण बनून तयार झालं आहे. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. अगोदर आपण साबुदाणा पापडी तळूया. तुम्ही पाहू शकता या साबुदाणा पापड्या किती छान अशा फुलून तयार झालेल्या आहेत. तर याचप्रमाणे आपण बाकीच्या साबुदाणा पापड्या तळून घेऊया. तसेच आता आपल्याला यामध्ये साबुदाणा चकली तळायची आहे. या चकल्या सुद्धा एकदम खुसखुशीत अशा बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुलली आहे ही चकली. आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सुद्धा चकल्या तळून घेऊया. आता आपण खेकडा भजी तयार करणार आहोत. आपण जे भजीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला या तेलामध्ये थोडं थोडं सोडायचं आहे. आपण एरवी कांद्याची जशी खेकडा भजी तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला ही भजी तयार करायची आहे. ही उपवासाची खेकडा भजी सुद्धा चवीला एकदम टेस्टी अशी बनवून तयार होतात. तसेच एकदम कुरकुरीत असे ही भजी बनवून तयार होतात. आलटवून पलटवून छान खरपूस अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. या खेकडा भजीचा सुद्धा सुगंध खूप सुंदर असा येत आहे. एकदम कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात. आता या भजीला छान लालसर असा रंग आलेला आहे. ही भजी आपली तळून तयार आहेत. आता आपण काढून घेऊया व याचप्रमाणे बाकीची सर्व भजी तयार करून घेऊया.
अशा प्रकारे आपलं हे उपवासाचं तळण बनून तयार झालेलं आहे. आता आपण चपातीसाठी पीठ मळून घेणार आहोत. आता चपाती तयार करण्यासाठी इथे मी काही पिठं घेतलेली आहेत. याची तयारी मी अगोदरच केलेली आहे. इथे मी साबुदाणा मीडियम फ्लेमवरती छान भाजून याचं मिक्सरला पीठ तयार करून घेतलेलं आहे. तसेच हे पीठ आपल्याला मैद्याच्या चाळणीने व्यवस्थित चाळायचं आहे. व इथे मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं पीठ तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता किंवा हे तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा इझिली मिळून जाईल. राजगिरा भाजून त्याचं पीठ तयार करायचं आहे. इथे मी वरईचे पीठ तयार केलेलं आहे. वरई मिक्सरला फिरून याचं बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तसेच इथे मी मीठ घेतलेलं आहे व 2 उकडलेले बटाटे याप्रमाणे किसून घेतले आहेत. आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. वरईचं पीठ घालायचं आहे, साबुदाणा पीठ घालायचं आहे, तसेच राजगिरा पीठ घालायचं आहे. आता सर्व पिठं घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. अगोदर आपण या उकडलेल्या बटाट्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जर आवश्यकता असेल तर आपल्याला पाणी वापरायचं आहे, नाहीतर या उकडलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी पाणी आणखी वापरलेलं नाही. बटाटा उकडलेला आहे त्यातच हे पीठ मी मळलेलं आहे. छानपैकी हे पीठ मळलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला पाणी अजिबात लागलेलं नाही व हे पीठ सुद्धा छान सॉफ्ट असं मळून तयार झालेलं आहे. तर आपलं हे उपवासाची चपाती तयार करण्यासाठी लागणारं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण याच्या चपात्या तयार करून घेऊया. आता चपाती तयार करण्यासाठी इथे मी मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे. आता इथे साईडला मी वरईच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता अगोदर आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे. त्याला आतल्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावायचं आहे. आपण गव्हाच्या पिठाची जशी चपाती तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही सुद्धा चपाती तयार करायची आहे. आता फोल्ड करून हा उंडा तयार झाल्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला हलक्या हाताने ही चपाती लाटून घ्यायची आहे. साईडला मी तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही चपाती लाटता येते. अगदी नॉर्मल आपण गव्हाची जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे ही चपाती लाटता येते. आता ही चपाती आपली लाटून तयार आहे. आता आपण चपाती भाजून घेऊया. इथे आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून चपाती आपली तव्याला चिकटणार नाही. आता तव्यावरती आपल्याला चपाती घालायची आहे. आता आलटवून पलटवून छान खरपूस अशी ही चपाती आपल्याला भाजायची आहे. आता एक साईड थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला ही चपाती पलटवून घ्यायची आहे व दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे व ही चपाती भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ही चपाती किती छान अशी फुललेली आहे व एकदम सॉफ्ट अशा ह्या चपात्या बनवून तयार होतात. आता आलटवून पलटवून छान खरपूस अशी ही चपाती आपली भाजून तयार झालेली आहे. ही चपाती भाजत होती तोपर्यंत मी साईडला दुसरी सुद्धा चपाती लाटून घेतली आहे. आता ही भाजलेली चपाती आपण काढून घेऊया व दुसरी सुद्धा चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ही सुद्धा चपाती छान टम्म अशी फुगलेली आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व उपवासाच्या चपात्या तयार करून घेऊया. आता आपला उपवासाचा सर्व स्वयंपाक बनून तयार आहे. आपण ताट वाढायला घेऊया. ताटामध्ये इथे अगोदर मी तळण ठेवलेलं आहे. साबुदाणा पापडी, तसेच बटाटा साबुदाणा चकली व यासोबत उपवासाची खेकडा भजी, शेंगदाण्याची आमटी, तसेच उपवासाचा सुक्का बटाटा व इथे मी वाटीमध्ये हा गुळाचा उपवासाचा शिरा ठेवला आहे. तसेच आपल्याला ताटामध्ये उपवासाचा जीरा राईस वाढायचा आहे व इथे साईडला मी या उपवासाच्या चपात्या ठेवलेल्या आहेत. एकदम संपूर्ण अशी ही थाळी आपली बनून तयार आहे. तर अशा प्रकारे आपली ही उपवासाची थाळी बनून तयार झालेली आहे. या आषाढी एकादशीला तुम्ही ही उपवासाची थाळी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा ही थाळी नक्की आवडेल. तुम्हाला या थाळीमधील कुठली रेसिपी जास्त आवडली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. नेहमीच आपण उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा तयार करतो. त्याऐवजी अशा प्रकारे ही थोडीशी वेगळी अशी उपवासाची थाळी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा.
वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.